पाहता लोचने सुख झाले व साजने रूप पाहता लोचने लोचने सुख झाले व साजने विठ्ठल बाळमा विठ्ठल बाळमा सुख झाले सजनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले व साजने विठ्ठल बाळमा विठ्ठल बाळमा रूप पाहता लोचनी सुख झाले व साजने रूप पाहता लोचनी सुख झाले व साजने
सर्वांनी पुढे सरकून बसा. तिकडे माता भगिनी सर्वांनी पुढे सरकून बसा, म्हणजे पाठीमागून आलेले मागत बसतील ना. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे घेतात सज्जनाची नावे, घेतात सज्जनाची नावे, घेतात सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे घेतात सज्जनाची नावे, घेतात सज्जनाची नावे, घेतात सज्जनाची नावे. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकाचा महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा थांब काही संतांची अभाव, काही संतांची अभाव, काही संतांची अभाव. काय संतांचे अभाव, काय संतांचे अभाव, काय संतांचे अभाव. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. महालाभ फुकासाठी, महालाभ संतांची आदते, भले पापे जाते जनताची आदते, राजसंतांची आदते.
माझी तुटी महाराज
पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेगे माझे वाचा तुटी महालाभ भुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव निगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे निगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विठ्ठल विठ्ठल महायोग पेटेत ते भीमरत्यामुरं पुंडरीकाय रातुं मंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द स्कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो विठ्ठला राजया पाण्डुरङ्गा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजव मारुतुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरेत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय चरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणे वासरा अस्वित निलये सरस्वती नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल आता वै वासित पावनाती वासित पंचानन समाना श्रोत्याची आचरणी झाला साष्टांग नमन करीत असो वादवशीत पावना ती प्रत्यक्ष नरेंद्रा समान तयाची आचरणी जाण साष्टांग नमन करीत असो आता गाण गंधर्व देवता कोकिळ कैट स्वरा राता जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा मदत सतसो परम विख्यात जो जाण ब्रह्मयाचा सुतो नारद जाण नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जाण नवाई तावतरला जयाची कुळी तया छत्रपतीचे चरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठ्ठल विठ्ठल पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे नेगे माझे वाचा तुटे महालाभ भोकासाठी अखिल गुणनिधान करुणा व्रणालय भक्तवात्सल्य रुक्मिणी कांत रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्म्याच्या चरण कमलावर साष्टांग प्रणिपात करून साधकांचे मायबाप योगियांची माऊली आळंदीत निवासी श्री महाविष्णू ज्ञानोबाराय यांच्या समाधीस्थ साष्टांग प्रणिपात करून जगद्गुरु तुकोबारा यांना वंदन करून शांतीब्रह्मनाथ बाबा यांच्या चरणावर नतमस्तक होऊन किंबहुना आद्याचार्यांपासून आचार्यांपर्यंत असणारे संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी आणि उपस्थित सर्व गावकरी तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन आज या कीर्तन पुष्प सेवेकरता जो अभंग घेतलाय तो जगद्गुरु जगदवंदनीय ज्यांना वारकरी संप्रदायाचं पिता असं संबोधलं जातं अशा जगद्गुरु तुकोबारायांचा केवळ 4 चरणाचा सर्वांच्या पाठातील आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर संतांची साधना का केली पाहिजे याचं वर्णन महाराजांच्या अभंगातून करतात विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा परिहार तो असा की वैकुंठवासी हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज यादव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी कीर्तन पुष्प सेवा आणि या कीर्तन पुष्प सेवा सर्वांच्या आग्रहास्तव माझ्यासारख्या पामराकडे आली याहून दुसरं परम भाग्याचं आहे खऱ्या अर्थानं मी अभंग निवडण्याचं कारण आहे अभंग निवडण्याचं एकमेव कारण म्हणजे जीवनामध्ये पुण्यवंत कशा करता व्हायचं मी सरळ सांगून जातो महाराज माणूस जिवंत तोपर्यंत त्याची किंमत कळत नसते पण माणूस गेल्यानंतर त्याची किंमत कळत असते महाराज माणूस कसा होता हे सांगण्यापेक्षा इथं जमलेल्या सर्व श्रोतृवर्ग असेल आणि सर्व संत मंडळी असतील याच्यावरूनच कळते की माणूस कसा होता महाराज ते वेगळं सांगण्याची गरज नाही जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर पुण्य कमवलं आणि ते पुण्य दाखवण्याकरता पुण्य दाखवावं लागत नाही पुण्य हे दिसून येत असतं आणि ते आजच्या कार्यक्रमातून दिसून येते महाराज ऐका
पुण्यतिथीचा कार्यक्रम असू द्या, पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला एक कीर्तनकार मिळत नाही. या ठिकाणी 6-7 कीर्तनकार उभे आहेत. महाराज, मी माझं भाग्य समजतो. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जेवढे कीर्तनकार उभे आहेत त्यांच्यानंतर कीर्तनाला मी उभा राहिलेला आहे, बर का. या ठिकाणी जेवढे कीर्तनकार उभे आहेत पण त्यांच्यानंतर मी कीर्तनाला उभा राहिलेला आहे. पण मी सांगून जातो महाराज, सूर्य असतो सूर्य. या ठिकाणी सर्वजण सूर्य आहेत बरं का, आणि मी एक काजव आहे. ऐका, या ठिकाणी सर्वजण सूर्य आहेत आणि मी एक काजव आहे. पण मी सांगून जातो महाराज, सूर्यापुढे काजव्यानं कितीही चमकलं तरी सूर्या एवढा प्रकाश होऊ शकत नाही. पण अंधार झाल्यानंतर ज्यावेळी काजवा चमकतो ना, त्यावेळी त्याच्या शेजारची जागा तरी प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो. आणि मी आज तेवढंच करणार आहे. विठाला विठाला. आज पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. श्राद्ध वेगळं आणि पुण्यतिथी वेगळी. जे श्रद्धेनं केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. आणि ज्यानं जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर काहीतरी पुण्य साठवून ठेवलेलं असतं ना, आणि ज्याच्या पुण्य स्मरणाला कीर्तन होतात, प्रवचन होतात, अशांचं पुण्यस्मरण. नाहीतर आजकाल 4 वर्ष जेलबंद जाऊन आला असला तरी म्हणतात पुण्यस्मरण. अशाचं पुण्यस्मरण होत नाही. जीवनामध्ये काहीतरी पुण्य साठवून ठेवलेलं असतं आणि ज्यांच्या पुण्यस्मरणाला कीर्तन होतात, नामस्मरण होतं, भगवान परमात्म्याचं चिंतन होतं, अशांचं पुण्यस्मरण. आणि याच पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी कीर्तन पुष्प सेवा आहे. पहा, मी अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबारायांचा. जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून सांगतात, जीवनामध्ये संतांची साधना का करावी, का करावी व संतांची साधना काय मिळतं संतांची साधना केल्यानंतर, संतांची साधना जीवनामध्ये का करावी. ऐका, सगळ्यात मोठा प्रश्न आहे संतांची साधना जीवनामध्ये का करावी. संतांची साधना जीवनामध्ये केल्यानंतर पुण्य प्राप्त होतो, म्हणून संतांची साधना करावी. पण खऱ्या अर्थाने जर आपण जगद्गुरु तुकोबार यांच्या संपूर्ण चरित्राचा जर अभ्यास केला तर आपल्याला एक ध्यानामध्ये येईल की जे जगद्गुरु तुकोबार आहे, त्या जगद्गुरु तुकोबारांकडे एखादा साधक जर गेला आणि जगद्गुरु तुकोबारांना पशी जाऊन प्रपंचाच्या जर गोष्टी करू लागला ना, तर जगद्गुरु तुकोबाराय त्याला म्हणायचे, माझ्यापाशी प्रपंचाच्या गोष्टी करू नको. मी माझ्या जीवनामध्ये असं ठरवलंय, बोलण्याची नाही आता देवाविन काही. बरोबर, माझ्या जीवनामध्ये मी असं ठरवलंय की भगवान परमात्म्याशिवाय बोलायचं नाही. बर, तो साधक जर जगद्गुरु तुकोबारांना म्हटला की तुकोबाराय, अहो भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची अनेक धाम आहेत, अनेक तीर्थ आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही पंढरपूरचा भगवान पंढरीश परमात्माच आणि पंढरपूरच धाम समजता. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय त्याला उत्तर देतात, नाचू पंढरी सुबटा, जरी अनेक धाम असली तरी माझ्याकरता एकमेव धाम आहे पंढरपूर. तो साधक जर जगद्गुरु तुकोबाराला म्हटला ना की तुकोबाराय, अहो भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची अनेक नाम आहेत, मग तरी सुद्धा, तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अहो भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची अनेक नाम जरी असली तरी माझ्याकरता एकच नामे, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि कांपे का नाही काम नाही आता. म्हणजे अनेकांचं कामच इथं नाहीये, माझ्याकरता एकमेव पंढरीश परमात्म्याचं नाम महत्वाचं आहे. पहा, असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय की जे जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याच्या धामाशिवाय दुसरं धाम मानायला तयार नाही. पहा, जे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या नामाशिवाय दुसरं नाम मानायला तयार नाही. जे जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याशिवाय दुसरं काही बोलायलाच तयार नाही, ते तुकोबाराय मात्र आजच्या अभंगामध्ये पंढरीश परमात्म्याला बाजूला ठेवतात आणि संतांच्या साधनेकडे प्रवृत्त होतात. याचं कारण काय पहा, जे जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याच्या नामाशिवाय, भगवान परमात्म्याच्या धामाशिवाय आणि भगवान पंढरीश परमात्म्याशिवाय दुसरं काही बोलायला तयार नाही, ते जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये मात्र पंढरीश परमात्म्याला सपसेल बाजूला ठेवतात आणि संतांच्या साधनेकडे प्रवृत्त होतात. याचं कारण काय, संतांची साधना करा म्हणून सांगतात. बर, याचं कारण एकमेव कारण आहे महाराज, एकमेव कारण, ते म्हणजे देव ते संत, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत यामध्ये तिळ मात्र फरक नाही असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. मग देव आणि संत यामध्ये स्वरूपाचा अभेद असेल, ऐका, देव आणि संत यामध्ये सामर्थ्याचा अभेद असेल,
आणि देव आणि संत यामध्ये गौणिक वृत्तीचा अभेद असेल. म्हणजे गौणिक वृत्तीचा अभेद आहे म्हणजे गुणाचा अभेद, दुसरा सामर्थ्याचा अभेद असेल आणि तिसरा स्वरूपाचा अभेद असेल. आता गौणिक वृत्तीचा अभेद म्हणजे समजलं का? गौणिक वृत्तीचा अभेद म्हणजे समजलं का? अहो तरी म्हणा नाही तर नाही तरी म्हणा, कीर्तनकार गावचाच आहे. गौणिक वृत्तीचा अभेद म्हणजे समजलं का? गुणाचा अभेद म्हणजे भगवान परमात्म्यामध्ये जे गुण येतात तेच माझ्या संतांमध्ये गुण येतात. ऐका, उदाहरण देऊन सांगेल. गौणिक वृत्तीचा अभेद समजण्याकरता एक उदाहरण देतो. एक नवीन लग्न झालेली मुलगी, ऐका, नवीन लग्न झालेली मुलगी, काय झालं तर अगदी सणानिमित्त, आता पंचमीचा सण आला समजा, पंचमीच्या सणानिमित्त घरी आली. आता घरी आल्यानंतर काय घडलं, गावातल्या 4-5 मैत्रिणी भेटल्या बरं का. 4-5 मैत्रिणी भेटल्या. त्या 4-5 मैत्रिणी तिला विचारू लागल्या, काय ग कसं काय? तर म्हणते काय सांगू, माझं नशीब एवढं चांगलं सासर मिळालं, एवढं चांगलं सासर मिळालं. अगदी माझं सासर म्हणजे पंढरपूरच. पहा, चांगल्या घराण्यातील असेल म्हणून सासराला पंढरपूरची उपमा दिली. ऐका, मग त्यानंतर सासू सासरे म्हणते, हो माझं नशीब एवढं चांगलं, मला एवढे चांगले सासू सासरे मिळाले, एवढे चांगले सासू सासरे मिळाले. माझे सासू सासरे म्हणजे शंकर पार्वतीच. महाराज ऐका, त्यानंतर त्या मैत्रिणीनं पुढे जाऊन विचारलं नवरा. मग तिने एका पिक्चर मधल्या नटाचं नाव घेतलं. म्हटली असा दिसायलाय. म्हटली अगं कसा दिसायलाय ते नाही विचारत, त्याचा स्वभाव कसा आहे ते सांग, स्वभाव. असं म्हटल्यानंतर मग तिने सांगायला सुरुवात केली, काय सांगू तुला, माझं नशीब एवढं चांगलं, मला एवढा चांगला नवरा भेटला, एवढा चांगला नवरा भेटला, एवढा चांगला नवरा भेटला. सांगशील का कसा आहे? अहो एवढा चांगला नवरा भेटला की शंकराच्या पुढचाच. विठाला विठाला. बऱ्याच जणांना विनोद समजला नसेल. गावामध्ये शंकराचं मंदिर असतं, शंकराच्या पुढे असतो काय, नंदी. तिला म्हणायचं नव्हतं माझा नवरा नंदी बैल आहे, पण तिला सांगायचं होतं की माझा नवरा माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही. अलीकडे म्हणे पहा, नवरा माझ्या मुठीत होय, तसंच ठेवा, नवरा माझ्या मुठीत. ऐका, मग पुढे जाऊन तिला विचारण्यात आलं, जाऊ म्हटली, हो मला धाकट्या बहिणीप्रमाणे वागवते. धीर, हो तोही चांगला आहे. मग शेवटी फिरून आली ननंद. मग मात्र तिनं नाक तोंड मुरडून उत्तर दिलं आहे की लवंगी मिरचीच. आता मला सांगा, लवंगी मिरचीचा जसा आकार आहे तसा नंदेचा आकार आहे का? नाही. मग लवंगी मिरची दिसायला हिरवी आहे, ननंद हिरवी आहे का? नाही. मग तरी सुद्धा लवंगी मिरचीची उपमा का? याचं कारण आहे, लवंगी मिरचीचा स्वभाव आहे ती तिखट आहे, तसं नंदेचा स्वभाव आहे ती कशी आहे, तिखट आहे. बोलण्यात स्वभाव तिचा तिखट आहे, म्हणून लवंगी मिरचीची उपमा. याला म्हणतात गुणाचा अभेद. म्हणजे लवंगी मिरचीमध्ये जो गुण आहे तो नंदेमध्ये गुण आहे, याला गुणाचा अभेद. तसं देव आणि संत यामध्ये गौणिक वृत्तीचा अभेद आहे. देवामध्ये यशस्वी अवतारी आहे, माझ्या संतांमध्ये सुद्धा यशस्वी अवतारी आहे. देव अवतार कोटीतील आहेत. धर्मरक्षावया अवतार घेशी आपल्या पायीशी भक्त जना. आणि माझे संत ही कुठं सृष्टी तलावर अवतार घेऊनच येतात. अवतार तुम्हा धरा कारण उद्धराय जन जड जीवा, असा संतांचा अवतार आहे. म्हणजे देवाकडे यशस्वी अवतारी आहे, संतांकडे यशस्वी अवतारी आहे. देव अवतार घेऊन येतात, संतही अवतार घेऊन येतात. महाराज मी पुढे जाऊन सांगेल, महाराज देवाकडे जेवढे यशस्वी अवतारी आहेत ना त्याच्याही पेक्षा कणकरभर जास्त माझे संत श्रेष्ठ करतात. महाराज म्हणजे देव आणि संत यामध्ये गौणिक वृत्तीचा अभेद आहे. पुढे चला, आपला विषय चाललाय देव आणि संत. दुसरा विषय मी सांगितला होता देव आणि संत यामध्ये स्वरूपाचा अभेद आहे. देवाच्या स्वरूपामध्ये आणि संतांच्या स्वरूपामध्ये अभेद आहे. उदाहरण देऊन सांगेल. देवाचं उदाहरण देतो. ज्यावेळी रावण सीतामातेला घेऊन गेले आणि गेल्यानंतर अशोक वाटिकेमध्ये ठेवल्यानंतर काही केल्या सीतामाता काही वश होत नव्हत्या. रावण नाराज झाला आणि मंदोदरी जवळ आला. मंदोदरीने पाहिलं नाथ नाराज दिसतायत. म्हटले नाथ तुम्ही नाराज दिसता. त्यावेळी रावणाने सांगितलं काय करू मंदोदरी, सर्वप्रथम सीतेला मिळवायला गेलो, धनुष्यबाण अंगावरती पडलं, फजिती झाली, पण सीता काय वश झाली नाही. आता सीता माझ्या जवळ आहे, पण काही केल्या सीता माता काही वश होत नाही. मंदोदरी ही पतीच्या सुखाचा विचार करणारी होती, पतिव्रता होती. तिने सांगितलं नाथ अहो तुमच्याकडे एक अशी विद्या आहे जिला मायावी विद्या म्हणतात, तुम्ही कोणाचंही स्वरूप धारण करू शकता. तुम्ही एक काम करा, प्रभू रामचंद्रांचं स्वरूप धारण करा
सीता माता नक्कीच वश झाल्याशिवाय राहणार नाही. रावण हसू लागला. ऐका, रावण हसू लागला. मग मंदोदरी म्हणते, नाथ अहो मी तुम्हाला उपाय सांगते आणि तुम्ही त्या उपायाचा उपहास करता. त्यावेळी रावणाने सांगितलं, मंदोदरी तुला काय वाटतं, मी हा उपाय करून पाहिला नसेल? अगं ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचं स्वरूप धारण करतो ना, त्यावेळी सीतेविषयीची वासनाच जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. का प्रभू रामचंद्रांचं मंदिर व्हावं ना, त्याकरता प्रभू रामचंद्रांचं हे उदाहरण आहे. महाराज प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपामध्ये विकार नाही. हे प्रभू रामचंद्रांचं स्वरूप आहे, देवाचं स्वरूप आहे. चला, आपला विषय चाललाय देव आणि संत. संतांच्या जीवनामध्ये सरा 1970 साली जगद्गुरु तुकोबा यांच्या चरित्रावर एक पिक्चर निघाला होता, ज्याचं नाव होतं श्री संत तुकाराम महाराज. ज्या मालिकेमध्ये जगद्गुरु तुकोबा यांची भूमिका करणारा सदग्रस्त होता, ज्याचं नाव होतं विष्णुपंत पागणीस. ऐका, झाला असं डायरेक्टरनं जगद्गुरु तुकोबा यांचं पिक्चर करायचं ठरवलं आणि ठरवल्यानंतर विष्णुपंत पागणीसांजवळ आले आणि विष्णुपंत पागणीसांना विचारलं, जगद्गुरु तुकोबा यांची भूमिका करायची आहे. त्यावेळी विष्णुपंत पागणीसांनी सांगितलं, एवढी रक्कम मोजावी लागेल, त्यावेळी मी तुकोबा यांची भूमिका करेल. डायरेक्टरचा आणि विष्णुपंतांचा व्यवहार ठरला आणि ठरल्यानंतर विष्णुपंतांनी तुकोबा यांची भूमिका वटवण्याकरता जगद्गुरु तुकोबा यांच्या संपूर्ण गाथ्याचा अभ्यास केला, जगद्गुरु तुकोबा यांच्या चरित्राचा अभ्यास केला आणि जगद्गुरु तुकोबा यांची भूमिका वटवण्याकरता जगद्गुरु तुकोबा यांचे कपडे अंगावर परिधान केले. ऐका, जगद्गुरु तुकोबा यांचे कपडे अंगावर परिधान केले. पिक्चरचं शूटिंग झालं, पिक्चर रिलीज झाला. पिक्चर एवढा गाजला की डायरेक्टरला 5 पट नफा जास्त प्राप्त झाला. किती? 5 पट नफा जास्त प्राप्त झाला. मग डायरेक्टर ठरलेली रक्कम घेऊन विष्णुपंतांजवळ येतात आणि विष्णुपंतांसमोर ठरलेली रक्कम ठेवतात. त्यावेळी विष्णुपंत हात जोडतात आणि सांगतात, मला 1ही रुपया नको. ऐका, पुढं काय घडतं, डायरेक्टरला असं वाटतं कदाचित आपल्याला 5 पट नफा जास्त प्राप्त झाला म्हणून विष्णुपंत पैसे घेत नसतील, म्हणून त्या रकमेमध्ये थोडीशी वाढ करतात आणि पुन्हा पुढे ठेवतात. विष्णुपंत पुन्हा हात जोडतात, मला पैसे नको. मग मात्र डायरेक्टर म्हणतात, विष्णुपंत नाराज होऊ नका, मला 5 पट नफा जास्त प्राप्त झाला म्हणून नाराज होऊ नका, फक्त आकडा बोला किती पैसे देऊ, कारण अशा अनेक भूमिका तुमच्याकडून मला वटवून घ्यायचे, त्यामुळे फक्त आकडा बोला किती पैसे देऊ. मग विष्णुपंत हात जोडतात आणि सांगतात, मला 1ही रुपया नको. महाराज, विष्णुपंतांना पैसे घेतले नाहीत हे मला सांगायचं नाही महाराज, पण विष्णुपंतांना जगद्गुरु तुकोबा यांची भूमिका वटवण्याकरता ज्यावेळी विष्णुपंत पागणीसांनी जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्याचा अभ्यास केला, जगद्गुरु तुकोबा यांच्या चरित्राचा अभ्यास केला आणि जगद्गुरु तुकोबा यांची कपडे अंगावर परिधान केले ना, त्या दिवसापासून विष्णुपंत पागणीसांनी पुन्हा दुसरी कपडे अंगावर परिधान केली नाही. एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबा यांची भूमिका वटवत असताना, जगद्गुरु तुकोबा यांची भूमिका वटवल्यानंतर विष्णुपंत पागणीस उभ्या आयुष्यामध्ये पुन्हा संसारात कधी पडलेच नाही. महाराज, जगद्गुरु तुकोबा यांचं स्वरूप वटवत असताना, जगद्गुरु तुकोबा यांचा सोंग वटवत असताना एखाद्या नटामध्ये जगद्गुरु तुकोबा यांचं वैराग्य कधी उतरून गेलं ते त्या नटाला सुद्धा समजलं नाही. महाराज, हे जगद्गुरु तुकोबा यांचं स्वरूप आहे. महाराज, देवाच्या स्वरूपामध्ये विकार नाही आणि माझ्या संतांच्या स्वरूपामध्ये सुद्धा विकार नाही. सांगायला वेगळीकता कुठे आहे महाराज? त्याही पुढे जाऊन सांगतो, देवामध्ये जे सामर्थ्य आहे तेच माझ्या संतांमध्ये सामर्थ्य आहे, सामर्थ्याचा अभेद. देवामध्ये जे सामर्थ्य आहे तेच माझ्या संतांमध्ये सामर्थ्य आहे, याला म्हणतात सामर्थ्याचा अभेद. उलट महाराज, माझे संत मगाशी सांगितलं कणकरभर जास्त श्रेष्ठ ठरतात, याचं कारण आहे सामर्थ्य सांगून जाईल महाराज, देवाचं सामर्थ्य. ऐका, कृष्ण परमात्मा हातामध्ये चरबी घेतलेली आणि बाहेर आले, बाहेर धार काढण्याकरता आले, समोर राधेला पाहिलं आणि भुलले आणि बैलाच्या खाली धारीला बसले. पण राधा बघतीये, फजिती व्हायला नको म्हणून बैलाच्या कासेमधून दुधाची धार काढली. राधेला पाहून भुलले हरी बैल दुबितो नंदाघरी. देवाचं सामर्थ्य काय? बैलाच्या कासेमधून दुधाची धार काढली. ऐका, आपला विषय चाललाय देव आणि संत. संतांच्या जीवनामध्ये चला, फाल्गुन मध्ये द्वितीयेला जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. एकुलती एक कन्या भागीरथी शोक विवळ झाली. इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारली. देवा नमस्य रूप धारण केलं आणि भागीरथीला बाहेर काढलं. जगद्गुरु तुकोबाराला पुन्हा माघारी पाठवून दिलं. पाठवल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांना भागीरथीला उठवलं
आणि डोक्यावरून हात फिरवला. भागीरथीला म्हटले, बाळा कारडते का उडी मारली? बाबा अहो तुम्ही तर वैकुंठाला गेलेले होते आणि असं म्हणतात की वैकुंठाला गेलेले पुन्हा माघारी येत नाही, तुम्ही कसे काय आले? त्यावेळी तुकोबाराय म्हणतात, बाळा अगं बाकीचे जातात तर ते वैकुंठाला जातच नाही. त्यावेळी भागीरथी म्हणते, अहो बाबा अहो पण त्यांच्या तर धाव्याच्या पत्रिकेवर लिहिलेलं असतं अमुक अमुक वैकुंठवाशी कुठे गेले? वैकुंठाला गेले. कसे गेले? पार्टी केली, गचकलं आणि गेलं. कुठं? वैकुंठाला. असे कुठं वैकुंठाला जातात का? नाही महाराज, असे नरकात जातात. ऐका, अशीच एकाच्या दहाव्याची पत्रिका त्याला कुठे भेटली? नरकात भेटली बरं का. पत्रकार कोण होता विचारू नका. अशीच एकाच्या दहाव्याची पत्रिका त्याला नरकामध्ये भेटली. त्या पत्राचा मजकूर असा होता, त्याच्या पार्टीतली गचकलं होतं आणि गेलं होतं. पार्टीतल्यांनी पत्र पाठवलं होतं. ते म्हटले अमुक अमुक वैकुंठवाशी त्याचं नाव लिहिलं होतं. यांचा दशक्रिया विधी या तारखेला आहे आणि प्रवचन रूपी सेवा हरिभक्त परायण योगेश महाराज यादव यांची आहे. असं पत्रिका होती. आणि पत्रिका होती तिथं पत्रिका वाचल्यानंतर ते नरकात हसायला लागलं. आता तिथं त्याच्याबरोबर होती ती म्हणते, ताई ही येडबिड आहे का? नरकात आले तरी हसते. तर ते म्हटलं तुम्हाला याचं कळणार नाही. मग त्यानं त्याच्या खालची जी शिल्लक होती ना त्याला तिथनं पत्र व्यवहार केला. त्या पत्राचा मजकूर असा होता की दोस्तो हो जन्मभर आम्ही जगाला धोका दिला. दोस्तो हो जन्मभर आम्ही जगाला धोका दिला आणि मेल्यावर सुद्धा जाऊन नरकाला पत्ता मात्र वैकुंठाचाच दिला. विठाला विठाला अगं ते वैकुंठाला जात नाही. त्यावेळी भागीरथी म्हणते, बाबा जाऊ द्या, एवढ्या लांबून आलाय, भूक लागली असेल, चला जेवणा करता काहीतरी करते. तुकोबाराय म्हणतात, बाळा तेवढासा वेळ नाही, बरं चवलावं अल्पोपहार म्हणून काहीतरी करते. म्हणून घरी येते. आता त्यावेळी पटकन होणारा पदार्थ म्हणजे शेवयाचा भात. शेवयाचा भात केला, पात्रामध्ये वाढला आणि वाढल्यानंतर तुकोबारांच्या समोर आणून ठेवला. ऐका, आणि पुढा आणून ठेवल्यानंतर भागीरथीच्या ध्यानामध्ये आलं की शेवयाचा भात केलाय म्हटल्यानंतर त्यामध्ये टाकण्याकरता काय पाहिजे? दूध पाहिजे. म्हणून भागीरथी धावत धावत घरामध्ये गेली आणि दुधाचं भांड पाहिलं तर दुधाच्या भांड्यामध्ये एकही दुधाचा टिपका नव्हता. मग तिनं ते भांड घेतलं, शेजारच्या दारामध्ये जावं आणि काकूंना म्हणावं, काकू अहो बाबा मला भेटण्याकरता एवढ्या लांबून आलेत, घरामध्ये दुधाचा थेंब नाही, त्यांच्या करता नाश्त्या करता शेवायचा भात बनवलाय, थोडस दूध देता का? पण कुणीही दूध द्यायला तयार नाही. ह्या दारातून त्या दारात जावं, त्या दारातून त्या दारात जावं, असं अख्खं देहू फरली. प्रत्येकानं दार लावून घ्यावं, प्रत्येकाच्या दारात जावं आणि सांगावं, बाबा मला भेटण्याकरता एवढ्या लांबून आलेले, त्यांना नाश्त्या करता शेवायचा भात बनवलेला, त्यांच्या भातामध्ये टाकण्याकरता घरामध्ये दुधाचा थेंब नाही, थोडंसं दूध देता का? पण कुणीही दूध द्यायला तयार नाही. शेवटी भागीरथी ती मोकळं भांड घेऊन तुकोबारायांसमोर येते, उभी राहते, खाली मान घातलेली असते, डोळ्यातून अश्रू पडत असतात. तुकोबाराय म्हणतात, बाळा का रडते? का रडते म्हटल्याबरोबर भागीरथी म्हणते, बाबा अहो बाबा तुम्ही मला भेटण्याकरता एवढा लांबून आलो, बाबा तुम्हाला नाश्त्या करता शेवयाचा भात बनवलाय बाबा, पण त्या भातामध्ये टाकण्याकरता घरामध्ये दुधाचा थेंब नाही. असं म्हटल्याबरोबर तुकोबाराय उठतात, त्या डोक्यावरून हात फिरवतात, बाळा रडू नको. हातातलं भांड घेतात, शेजारी वेल्लेश्वराचं मंदिर असतं, त्या वेल्लेश्वराच्या मंदिरामध्ये जातात, वेल्लेश्वराचं पूजन करतात आणि बाहेर येतात. दगडी नंदी असतो, त्या दगडी नंदीला उभं करतात आणि त्या दगडी नंदीच्या कासेमध्ये हात घालतात आणि तिथून दुधाची हात धार काढतात. वेल्लेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढले. मला सांगा, अव देवानं चेतन नंदीच्या कासेमधून दुधाची धार काढली, पण माझ्या संतांनं दगडी नंदीच्या कासेमधून दुधाची धार काढली. महाराज जिवंत नंदीच्या कासेमधून दुधाची धार काढली, पण माझ्या संतांनं दगडी नंदीच्या कासेमधून दुधाची धार काढली. सांगा सामर्थ्य कोणाचं मोठं आहे? माझ्या संतांचं मोठं आहे. अहो एवढाच रे, याही पुढे जाऊन सांगतो महाराज, भगवान परमात्मा चोरी करायचे कशाची? दही दूध तूप याची चोरी करायची. पण असं म्हणतात, असं कधी तुम्ही ऐकले का महाराज की चोरांना असा बॅनर लिहिलाय की आज तुमच्या घरी चोरीला येतोय, तुमच्या घरामध्ये जेवढं काही धनधान्य असेल, सोनं नाणं असेल तेवढं घराच्या बाहेर काढून ठेवा? असं कधी ऐकलंय का? पण भगवान परमात्म्याला आमंत्रण द्यायच्या गवळणी, आमच्या घरी चोरीला ये. कशा करता माहितीये का? याचं कारण आहे, भगवान परमात्म्याचा हात नुसता लोण्यांना लागला ना तर लोणी कमी नाही व्हायचं, वाढायचं. हात लागे तेथं वाढते नवनीत. हे भगवान परमात्म्याचं सामर्थ्य. म्हणजे भगवान परमात्म्याचा हात लागल्यानंतर लोणी वाढतं.
म्हणजे भगवान परमात्म्याचं सामर्थ्य आहे. चला, संतांच्या जीवनामध्ये परोपकारासाठी उरलेलं जगद्गुरु तुकोबारायांचं आयुष्य जगद्गुरु तुकोबाराय चाकणला निघाले होते. आणि तेवढ्यात एक आजीबाई येते आणि तुकोबारांना म्हणते, एक काम करा, निघालाच आहात तर माझं हे 4 होणाचं तेल येताना घेऊन या. तुकोबाराय दिवसभराचं काम आटोपल्यानंतर येताना 4 होणाचं तेल घेतात आणि कुठे येतात त्या आजीबाईंना ते तेल देतात. आता तेलाला हात तुकोबारायांचा लागला. ऐका, त्या आजीचा अंदाज होता की ते 4 होणाचं तेल 8 दिवस पुरतं. किती? 8 दिवस. आता माता भगिनींचा अंदाज असतो एक डबा किती दिवस जातो, अंदाज असतो. तसं त्या आजीबाईचा अंदाज होता ते 4 होणाचं तेल 8 दिवस पुरतं. किती? 8 दिवस. पण 15 दिवस झाले तरी तेल संपायला तयार नाही. म्हातारीचा जेव्हा ध्यानात आलं ना की काही केलं तेल संपत नाही, मग म्हाताऱ्याने जी तळणावर सपाटा लावला. आता काय काय तळलं सांगायला सुरुवात केली तर 12 हितच वाजत्या. ऐका, म्हणजे हात लागल्यानंतर लोणी वाढतं, देवाचा हात लागल्यानंतर लोणी वाढतं आणि माझ्या संतांचा हात लागल्यानंतर तेल वाढतं. स्निग्धता धर्म दोन्ही ठिकाणी सारखा आहे. सांगा ना, वेगळीकता कुठे आहे? वेगळीकता कुठे आहे? महाराज म्हणजे देवाकडे जे सामर्थ्य आहे तेच माझ्या संतांकडे सामर्थ्य आहे. अहो एवढंच नाही, त्याही पुढे जाऊन सांगतो. अगदी प्रत्येकाला माहित असलेलं उदाहरण आपण काकड्यामध्ये म्हणतो, अर्जुनाचे रथी होय हा सारथी. अर्जुनाच्या रथावर कृष्ण परमात्म्यानं सारथ्य केलं, पण अश्व ओढण्याचं, आपलं रथ ओढण्याचं काम कोणी केलं? रथ ओढण्याचं काम कोणी केलं? अश्व घोड्यांना काम केलं. नुसतं सारथ्य भगवान परमात्म्यानं केलं. हे देवाचं सामर्थ्य. अर्जुनाच्या रथावर सारथ्य करण्याचं काम कृष्ण परमात्म्यानं केलं, पण रथ ओढण्याचं काम घोड्यांना करावं लागलं. पण महाराज माझ्या संतांच्या जीवनामध्ये ऐका, ज्ञानियांची भिंत ऐका, अर्जुनाच्या रथावर नुसतं सारथ्य कृष्ण परमात्म्यानं केलं, पण रथ ओढण्याचं काम घोड्यानं केलं. मात्र माझ्या संतांची भिंत स्वतः भगवान परमात्म्यानं अंगानं ओढली. हे संतांचं सामर्थ्य आहे. महाराज देव आणि संत यामध्ये सामर्थ्याचा अभेद, म्हणजे म्हणून देव आणि संत यामध्ये भेद नाही. म्हणून देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. त्यावेळी तो साधक जगद्गुरु तुकोबारांना म्हणतो, तुकोबाराय तुम्ही म्हणताय ते खरं आहे, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. बरं, देवाचं नामस्मरण घेतल्यानंतर जीवनामध्ये अगणित पुण्य प्राप्त होतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे देवाचं नाव घेतल्यानंतर जीवनामध्ये पुण्य एवढं मिळतं की त्या पुण्याची गणनाच कोणी करू शकत नाही, एवढं पुण्य मिळतं. मग संतांचं नामस्मरण केल्यानंतर काय होतं? अभंगाचं पहिलं, पुण्यवंत
घेता सज्जनाची नावे. ऐका, ज्या पद्धतीनं देवाचं चिंतन केल्यानंतर, देवाचं नामस्मरण केल्यानंतर जीवनामध्ये अगणित पुण्य प्राप्त होतं, तसं माझ्या संतांचं चिंतन केल्यानंतर सुद्धा जीवनामध्ये पुण्यवंत होता येतं. आता पुण्यवंत म्हटले बरं का, पुण्यवान नाही. पुण्यवान वेगळं आणि पुण्यवंत वेगळं. धनवान वेगळं, धनवंत वेगळं. जलवान वेगळं, जलवंत वेगळं. सागरासारखी अमाप दया ज्याच्या अंगी आहे, अशाला दयावंत म्हणावं. ऐका, सागरासारखी अमाप दया ज्याच्या अंगी, अशाला दयावंत म्हणावं. आणि वरवर मयान उपाशी निजग बया, अशी दया ज्याच्या अंगी, अशाला दयावान म्हणावं. ऐका, जलवान वेगळं, जलवंत वेगळं. सागर आहे सागर, सागराला जलवंत म्हणावं. सागरामध्ये कितीही पाणी गेलं तरी तो पाण्या वाचून अतृप्त आहे. आता आपल्याकडे जवळ धरण आहे, धोम धरण. आपण पेपरला बातमी वाचतो, धोम धरण 70% भरलं, 80% भरलं. पण कधी अशी बातमी वाचली का की अरबी समुद्र 100% भरला? कधीच नाही. याचं कारण आहे, समुद्रामध्ये कितीही पाणी गेलं तरी तो पाण्या वाचून अतृप्त आहे. म्हणून सागराला जलवंत म्हणावं. अगदी अजून खाली येऊन उदाहरण देतो. ग्रामपंचायतची टाकी आहे. ग्रामपंचायतच्या टाकीचं मोजमाप करता येतं. अगदी 10,000 लिटरची असेल, 20,000 लिटरची. आत्ताची भरत नाही ती गोष्ट वेगळी आहे. ग्रामपंचायतची टाकी आहे, त्या टाकीचं मोजमाप होतं म्हणून ग्रामपंचायतच्या टाकीला जलवान म्हणावं आणि सागराला जलवंत म्हणावं. जो रोजच हिशोब करत बसलाय त्याला धनवान म्हणावं. आणि ज्याच्या पैशाला गणतीच नाही, त्याला माहितीच नाही आपल्याकडे किती पैसा आहे, त्याला धनवंत म्हणावं. तसं नुसतं थोडस जर पुण्य असतं त्याला तर पुण्यवान म्हटलं असतं. पण ज्या पुण्याची गणतीच होत नाही असा जो आहे त्याला पुण्यवंत म्हणतात. आणि असं पुण्यवंत होण्याकरता संतांचं चिंतन केलं तर जीवनामध्ये पुण्यवंत होता येतं. ऐका, त्यावेळी तो साधक जगद्गुरु तुकोबाराने म्हणतो, महाराज ठीक आहे, पुण्यवंत होता येतं, पण आजकाल सृष्टीवर पुण्यानं चालतच काय? पुण्यानं सृष्टीवर आजकाल चालतं का? काय चालतं? अहो होत तरी म्हणा, नाहीतरी म्हणा, पुण्यानं या सृष्टीवर काही चालतं का? सगळ्याकरता काय पाहिजे? काय पाहिजे? पैसा पाहिजे. पैशाशिवाय काहीही चालत नाही. का चालतं? का पुण्यानं चालतं? बरं मला एक सांगा, ज्याला पुण्य पाहिजे तेवढ्यांनी हात वर करा. बरं, जेवढ्यांना धन पाहिजे तेवढ्यांनी हात वर करा. कुणीच करणार नाही. आणि ज्याला धन नकोय त्याला जाताना अकाउंट नंबर देऊन जातो. ऐका, सृष्टीवर पुण्याशिवाय धनाशिवाय काही चालत नाही. अगदी उदाहरण देऊन सांगतो महाराज. दत्त महाराज, तुम्ही मृदंग आणलाय, या मृदंगाची शाई उडली. तुम्ही मृदंगाचं काम कुठं करता? साखरवाडी. साखरवाडीला काम करता. साखरवाडीकडे निलेश महाराजांकडे गेला आणि तुम्ही निलेश महाराजांना म्हणला, निलेश महाराज, अहो पक्वाजाची शाई उडली. हा पक्वाज कीर्तनामध्ये वाचतो, हरिपाठात वाचतो, काकड्यात वाचतो. याचं काम सुंदर जर तुम्ही करून दिलं तर तुम्हाला पुण्य मिळेल, तेवढं काम करून द्या. निलेश महाराज म्हणतात, शाईचे पैसे द्या. बरोबर? एवढंच नाही महाराज, तुमचं कीर्तन सोळशीमध्ये सप्त्यामध्ये होतं बरं का, आणि सप्त्यामध्ये होतं, आणि सप्त्याला कीर्तन असताना तुम्ही गावावरून एसटीने निघाला आणि एसटीमध्ये ज्या बसला, त्या एसटीमध्ये बसल्यानंतर कंडक्टर होता तो यादव, आडनाव पाटी वाचली. वाचल्यानंतर वाटलं, तुम्हाला लगेच कळलं की सोळशीचेच कंडक्टर दिसलात. तुम्ही कंडक्टरना म्हटला, कंडक्टर दादा, सोळशीमध्ये सप्ताह चालू आहे, त्या सप्त्यामध्ये कार्यक्रमाला निघालेलो आहे, तुमच्याच गावामध्ये कार्यक्रमाला निघालेलो आहे, माझं कीर्तन आहे, तुम्ही जर मला सोळशीमध्ये ठेवलं, सोडलं तर तुम्हाला पुण्य मिळेल. कंडक्टर म्हणले, तुम्ही तूर्त भाड्याचे पैसे काढा. बरोबर? म्हणजे पैशाशिवाय काही चालत, पैशाशिवाय काही चालत नाही. मग तरी सुद्धा मग पुण्य घेऊन करायचंय काय? मग तुम्ही पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे म्हणताय. तुकोबाने तुम्ही म्हणायला पाहिजे होतं, धनवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणायला पाहिजे होतं, रूपवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पण तुम्ही पुण्यवंत व्हावे म्हणतात. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या साधकाला म्हणतात की पुण्य हे पारमार्थिक धन आहे आणि तुमचा पैसा जो आहे हे लौकिकातलं धन आहे. लौकिकातल्या धनाला काळाची मर्यादा आहे, लौकिकातल्या धनाला देशाची मर्यादा आहे, आणि लौकिकातल्या धनाला युगाची सुद्धा मर्यादा आहे. पण परमार्थ रूपी जे धन आहे त्याला काळाचीही मर्यादा नाही, देशाचीही मर्यादा नाही,
आणि युगाचीही मर्यादा नाही. उदाहरण देऊन सांगतो मला, लौकिकातलं धन आहे त्याला काळाची मर्यादा आहे. भूतकाळामध्ये चालणारा पैसा वर्तमान काळामध्ये चालत नाही. आता चालणारा पैसा पुढे चालेल का नाही याची सांगू शकत नाही. याचं कारण आहे मला, एक आजीबाई मंदिराच्या बाजूला भीक मागत होती आणि या बाजूनं एक आजोबा त्या आजीबाईंकडे हात देऊन म्हणत होते की ह्या बाईनं माझं वाटोळं केलं, ह्या बाईनं माझं वाटोळं केलं. मी म्हंटल आजोबा काव त्या आजींना म्हणता की या बाईनं माझं वाटोळं केलं. त्यावेळी म्हटले महाराज तुम्ही आमच्या मध्ये पडू नका, ती माझी बायको आहे. आता दोघंही दोन बाजूला भीक मागत होते. मी म्हटलं का असं का म्हणतात. त्यावेळी त्या आजोबांना दिलेलं उत्तर आहे का, त्या आजोबा म्हणतात की गेली 25 वर्ष झालं ती त्या बाजूला बसते, मी ह्या बाजूला बसतो. दिवसभरामध्ये जेवढा काही पैसा गोळा होईल, चिल्लर गोळा होईल तेवढी मी काय करतो माझ्या घरच्या बँकेत देतो, म्हणजे तिच्याकडे देतो. आता तिच्याकडे दिल्यानंतर काय करते ती म्हणते आता एवढी चिल्लर सांभाळता कुठं, म्हणून ती काय करते तर रोज 1000-500च्या नोटी करून आपली ठेवून देते. आता कालच मोदी सरकारने जाहीर केलं की 1000-500च्या नोटी बंद. आता मला सांगा माझ्यासारख्या गरीबाला आज या मित्याला 20-25 लाख रुपये कुणी बदलून दिले. मंदिरा पुढच्या भिकाऱ्याचं सांगतोय बरं का, ऐका. म्हणजे जुन्या 1000-500च्या नोटी आहेत त्या आता चालत नाही, त्यात भेळ खा म्हणलं तरी खातील. म्हणजे त्याला काळाची मर्यादा आहे. लौकिकातल्या धनाला काळाची मर्यादा आहे. बरं त्याला देशाची मर्यादा आहे. भारतात चालणारा पैसा अमेरिकेमध्ये चालत नाही, तिथं डॉलर लागतात. म्हणजे देशाची सुद्धा मर्यादा आहे, भारताच्या बाहेर चालू शकत नाही. बरं त्याला युगाचीही मर्यादा आहे. या जन्मातला पैसा पुढच्या जन्मामध्ये नेऊ शकत नाही. का नेऊ शकतो? नेऊ शकत नाही. एकाने भरपूर पैसा कमवला आणि तिजोरीमध्ये ठेवला. तिजोरीचं दार बसत नव्हतं म्हणून पायानं दाबून दार बसवलं आणि कुलूप लावलं आणि चावी फिरवली, अटॅक आलं, तिथंच गेलं. जीव अडकला कुठं? पैशामध्ये अडकला. पुढचा जन्म विंचवाचा भेटला आणि पैसे पाण्याकरता विंचू तिजोरीकडे निघाला. पाहिला पोरानं काय केलं, दारातली चप्पल घेतली आणि मारायला निघालं. कुणाला? विंचवाला नाही, बापाला. ऐका, म्हणजे या जन्मातला पैसा पुढच्या जन्मामध्ये घेऊन जाऊ शकत नाही, म्हणजे युगाची मर्यादा आहे. पण परमार्थिक जे धन आहे त्याला काळाची मर्यादा नाही. भूतकाळात केलेलं पुण्य वर्तमान काळामध्ये चालतं, नवे ते भविष्य काळामध्येही चालतं. देशाची मर्यादा नाही. भारतामध्ये केलेलं पुण्य तुम्हाला अमेरिकेमध्ये घेऊन जाऊ शकतं, ऐका. म्हणजे देशाची मर्यादा नाही. आणि युगाची तर नाहीच नाही. केले कर्म झाले तेची भोग आली, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म कराल तेच भोगायला येणार आहे पुढच्या जन्मात. बरोबर आहे. आपण सहज म्हणून जातो महाराज आयुष्यभर परमार्थ केला पण भगवान परमात्म्यानं काहीच दिलं नाही. अरे तो आयुष्यभर नाही, 2 वर्ष नाही, 2 जन्म परमार्थ कर, पण तरी जर भगवान परमात्मा तुला काही देत नसेल ना, तर याचं एकमेव कारण आहे मागचं प्रारब्ध अजून तुझं बळकट नाही. जोपर्यंत ते बळकट होत नाही तोपर्यंत तुला ह्या पुण्याचा फळ मिळणार नाही. म्हणजे पुण्य हे या जन्मातलं पुढच्या जन्मामध्ये आपण घेऊन जाऊ शकतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे मी नेहमी सांगत असतो महाराज की तुम्ही जर आंबे लावले तर आंबेच खायला मिळणार, पण तुम्ही जर येड्या बाबळी लावल्या तर काटेच आहे महाराज. म्हणून आपण काय पेरायचं आणि काय लावायचं हे आपल्या हातात आहे. म्हणजे परमार्थ रूपी धन आहे, त्याला युगाचीही मर्यादा नाही, देशाचीही मर्यादा नाही आणि काळाचीही मर्यादा नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. बरं जाऊ द्या. बरं पुण्यवंत व्हायचं कशा करता व्हायचं पुण्यवंत? बोला, प्रश्न करतो मी तुम्हाला, पुण्यवंत व्हायचं कशा करता? मी एकच उदाहरण देणार आहे, सेवा थांबवणार आहे कारण 12 वाजतच आले. ऐका, पुण्यवंत व्हायचं कशा करता व्हायचं पुण्यवंत? देऊ का उदाहरण? ऐका, पुण्यवंत व्हायचं कशा करता? माझं विदर्भामध्ये शेगावच्या शेजारी सस्तीवाडीगाव म्हणून गाव आहे. त्या सस्तीवाडीगावला कीर्तन होतं. शेगाव पासून अंतर आहे 15 किलोमीटर. मी कार्यकर्त्यांना फोन केला की शेगाववरून शेवटची गाडी कितीला आहे? कार्यकर्त्यांनी सांगितलं शेवटची गाडी 7 वाजता आहे. 7 वाजल्यानंतर गाडी नाही. कीर्तन होतं 9 ते 11.
बरं गेल्यानंतर 7 वाजता गाडी होती, बरोबर 7:05 मी स्टँडवर उतरलो. ऐका पुण्यवंत कशा करता व्हायचे याकरता उदाहरण देतोय. 7:05 स्टँड वरती उतरलो. उतरल्यानंतर चौकशी केंद्रामध्ये जाऊन चौकशी केली आणि विचारलं तर गाडी 5 मिनिटापूर्वी निघून गेली होती. म्हणून कार्यकर्त्यांना फोन केला की 5 मिनिटापूर्वी गाडी निघून गेलेली आहे, आता येण्याचं साधन काय. त्यावेळी कार्यकर्ते म्हटले एक काम करा, बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला पानटपरी आहे, त्या पानटपरीच्या शेजारी काळी पिवळी गाडी लागलेली असेल, एखादी शेवटची गाडी असली तर बघा, आम्ही तोपर्यंत गाडीची व्यवस्था बघतो. म्हणून मी बाहेर आलो आणि त्या पानटपरीच्या शेजारी पाहिलं तर एकही गाडी नव्हती. मी कार्यकर्त्यांना फोन केला की गाडी नाही. त्यावेळी ते म्हटले आम्ही गाडी पाठवण्याची व्यवस्था करतो. असं म्हटल्यानंतर घडलं ऐका, फोन ठेवला, कार्यकर्त्यांचा फोन ठेवला आणि पाठीमागून आवाज आला, सस्ती वाडेगाव कोण आहे का, सस्ती वाडेगाव. माझ्या जीवात जीवाला. मी म्हटलं मला जायचंय बाबा. असं म्हटल्यानंतर त्यानं काय केलं, महाराज सस्ती वाडेगावमध्ये कार्यक्रम चालू आहे का, चालू आहे, तुमचं कीर्तन आहे का. म्हटलं हो. महाराज ही शेवटची गाडी आहे, ही गाडी गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला सस्ती वाडेगावला जाता येणार नाही, याच गाडीत तुम्हाला यावं लागेल. मी म्हटलं जाऊ द्या, या गाडीत का होईना आपल्याला गेलं पाहिजे. म्हणून म्हटलं चला मला यायचंय. पण दुर्दैव असं महाराज, मी गाडीच्या शेजारी गेल्यानंतर पाहिलं तर गाडीमध्ये एकही शीट बसण्याकरता जागा नव्हती. मी म्हटलं आता हा आपल्याला कुठं बसवणार. मग त्यानं एक काम केलं, म्हटलं महाराज तुम्हाला जर यायचं असेल आणि कीर्तनाला जर वेळेत पोचायचं असेल तर गाडीला पाठीमागं लटकावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे, कीर्तनाला तर वेळेत पोचायचंय. म्हणून मी काय केलं, बॅग आतमध्ये बसलेल्या एका पॅसेंजरकडे बॅग दिली आणि गाडीला पाठीमागं लटकलो. लटकल्यानंतर गाडी निघाली. गाडी निघाल्यानंतर एक 4-5 किलोमीटर गाडी बाहेर आल्यानंतर एक पाठीमागून एक 30-35 लाखाची गाडी आली. ऐका, 30-35 लाखाची गाडी आली. मला वाटलं कार्यकर्त्यांनी माझ्याकरताच गाडी पाठवली. म्हणून मी त्या गाडीकडे बघत होतो. गाडी लाईट देत होती. गाडी पुढं 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 आली, माझ्या सोबत आली, शेजारी आली. शेजारी आल्यानंतर मला कळलं की या गाडीला गाडी ओव्हरटेक करायची, मला नेण्याकरता आलेली नाही. पण मी तरी सुद्धा त्या गाडीकडे आशेनं पाहिलं आणि त्या गाडीमध्ये डोकावून पाहिलं. ऐका पुण्यवंत कशा करता व्हायचं. त्या गाडीमध्ये ज्यावेळी डोकावून पाहिलं ना, त्यावेळी 2 पायाचं चालवत होतं आणि शेजारी 4 पायाचं बसलं होतं. कोण कोण 2 पायाचं चालवत होतं आणि शेजारी 4 पायाचं बसलं होतं. कोण, कुत्र. ऐका दृष्टांत संपला. महाराज मी कीर्तनकार असून सुद्धा गाडीला पाठीमागं लटकून चाललोय आणि ते 4 पायाचं कुत्र असून सुद्धा 35 लाखाच्या गाडीमध्ये बसून चाललंय. याकरता पुण्यवंत व्हायचंय. महाराज जन्म कुठलाही असू द्या पण पुढचा जन्म सुखात गेला पाहिजे, याकरता पुण्यवंत व्हायचंय. महाराज ऐका, कुत्री जन्माला येतात, काही कुत्री फुटपाथवर भरतात, पण काही कुत्री अगदी मोठमोठ्या बंगल्यामध्ये जाळीमध्ये बसून खातात. महाराज जन्म कुत्र्याचाच आहे, पण फुटपाथवरील कुत्र्यांचं काहीतरी पुण्य कमी असेल म्हणून ते फुटपाथवर मरतायत. आणि बंगल्यामध्ये राहणाऱ्या म्हणजे बाहेर बर का, जाळीत बंगल्यामध्ये राहणाऱ्या, बाहेर जाळीमध्ये राहणाऱ्या कुत्र्यांचं काहीतरी पुण्य चांगलं असेल म्हणून ती बंगल्यामध्ये राहतायत, 35 लाखाच्या गाडीमध्ये फिरताय. म्हणून पुढचा जन्म कशाचाही मिळू द्या महाराज, तो सुखात गेला पाहिजे, याकरता पुण्यवंत व्हायचे, बाकी काही नाही. विठोबा कुंडली
पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. म्हणून जीवनामध्ये पुण्यवंत कशा करता व्हायचं तर पुढचा जन्म सुखात जाण्याकरता व्हायचं. एवढंच ऐका ऐका. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. जीवनामध्ये जर विश्रांती आपल्याला घ्यायची असेल तर विश्रांती करता एकच ठिकाण आहे. नामदेवराय सुद्धा भगवंताला म्हणतात, भगवंता तुम्ही आता कंटाळा असाल, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावं या कल्पवरी. ऐका, विश्रांती करता एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे माऊली. माऊली ज्ञानोबारायांच्या ठिकाणीच विश्रांतीचं ठिकाण आहे. म्हणजे मंदिर, मंदिराच्या ठिकाणी गेल्यानंतर दिवसभराचा संपूर्ण शिनवटा मंदिरामध्ये गेल्यानंतर नाहीसा होतो. म्हणून विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. आणि त्यानंतर पुढं जीवनामधून आपल्या पापांचा नाश जर करायचा असेल तर काय करा. तो का म्हणे पापे जाती संतांची जपे. आज या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज यादव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी कीर्तन पुष्प सेवा बरोबर 5 मिनिटं राहिलेली आहे. बरोबर 12ला आपल्याला पुष्पवृष्टी करायची आहे. तर बरोबर 12ला आपल्याला पुष्पवृष्टी करायची आहे. अगदी 5च मिनिटं राहिलेली आहेत. घरातले सर्व जण बाहेर या आणि बाहेर येऊन बसा. पाठीमागे उभे त्यांनी पुढे येऊन बसा. एवढी विनंती करतो. ऐका, मी नेहमी कीर्तन झाल्यानंतर 1-5 मिनिटं बोलत असतो. ते या करता की जीवनामध्ये आल्यानंतर या 4 गोष्टी आवर्जून ध्यानात ठेवा. त्या 4 गोष्टी कोणत्या तर पहिलं म्हणजे व्यसन कधी करू नका. दुसरं म्हणजे भ्रूणहत्या कधी करू नका. तिसरं म्हणजे गोहत्या कधी करू नका. आणि चौथं म्हणजे आई वडिलांची सेवा करा. पहिलं व्यसन कधी करू नका. माता भगिनी, व्यसन कधी करू नका. पुरुष बांधवांना सांगेल दारू सारखे व्यसन करू नका. दारू हे व्यसन असे महाराज. संसार उद्ध्वस्त करी दारू बाटली स्पर्श नका करू. संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही महाराज. ज्यानं दारू विकली त्यानं बंगले बांधले आणि ज्यानं दारू पिली त्यानं बंगले विकले. एवढं समजलं तरी कीर्तन सार्थकी लागलं. त्यानंतर दुसरं म्हणजे भ्रूणहत्या कधी करू नका. त्या लहानशा लेकराला सुद्धा या सृष्टीवर यायचं असतं. ही सृष्टी बघायची असते. या सृष्टीचा आनंद घ्यायचा असतो महाराज. त्या लहानशा लेकराला या पोटामध्ये मारू नका महाराज. भ्रूणहत्या कधी करू नका. मी नेहमी सांगत असतो महाराज, घरामध्ये एक वेळ मुलगा नसला तरी चालेल महाराज, पण घरामध्ये मुलगी असली पाहिजे. याचं कारण आहे महाराज, मी नेहमी सांगत असतो. एकाला 4 मुलं होती आणि 1 मुलगी होती. ऐका, 4 मुलं होती आणि 1 मुलगी होती. तो व्यक्ती मरण पावला. मरण पावल्यानंतर ज्यावेळी अंत्यविधी निघणार होता, अंत्ययात्रा निघणार होती, त्यावेळी सावकार दारामध्ये टपकला. सावकार दादाला सांगितलं, या मेलेल्या व्यक्तीनं माझ्याकडून 20 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे. जोपर्यंत 20 लाख रुपयाचं कर्ज फिटत नाही तोपर्यंत या व्यक्तीची मी अंत्ययात्रा निघून देणार नाही. 1 तास झाला, 2 तास झालं. 4 मुलं होती पण एकही मुलगा पुढे यायला तयार नाही आणि म्हणायला तयार नाही की मी 20 लाख रुपये देतो पण माझ्या बापाची अंत्ययात्रा सुखात जाऊ द्या. घरामध्ये बसलेल्या एकुलत्या 1 मुलीला समजलं की आपल्या बापाची अंत्ययात्रा का थांबली आहे. ती मुलगी बाहेर आली आणि सावकार दादाचे पाय धरले. सावकार दादाला म्हटले, सावकार दादा, अहो सावकार दादा, गळ्यातील दागिने घ्या. एवढ्यानं जर भागत नसेल तर माझ्या बापाची अंत्ययात्रा सुखात जाऊ द्या. ती सुखात गेल्यानंतर पुन्हा माघारी आल्यानंतर राहिलेली रक्कम व्याजासहित चुकती करेल, पण माझ्या बापाची अंत्ययात्रा थांबवू नका. सावकार दादा हसू लागतो. सावकार दादा म्हणतो, पोरी, अगं तुझ्या बापानं 20 लाख रुपयाचं कर्ज नव्हतं घेतलं. तुझ्या बापानं 20 लाख रुपयाची एफडी करून ठेवली होती. फक्त वारस कोणी तेवढंच बघायचं होतं. महाराज, 4 मुलं असताना सुद्धा बापाची अंत्ययात्रा थांबली, रखडली, पण एकुलत्या 1 मुलीनं गळ्यातील दागिने काढून द्यावे ना. सावकार दादाला सांगावं, माझ्या बापाची अंत्ययात्रा सुखात जाऊ द्या. म्हणून मी सांगतो महाराज, घरामध्ये 1 वेळ मुलगा नसला तरी चालेल महाराज, पण घरामध्ये 1 मुलगी असली पाहिजे. ऐका,
ते लहानसं लेकरू तुम्हाला विनवणी करत सांगतं, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईन मी मोठी शिकून शिकून, मारीन भरारी पाकरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची घराणी, गायन को आई तुझ्या डोळ्यातल पाणी, जाईन दूर दूर आई रडणार, जाईन दूर दूर माझे बाबा रडणार, सोनुलीच्या तुझ्या डोळे कोण पुसणार. राखी पौर्णिमेचा येईल गसन, माझ्या दादाला राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. म्हणून त्या लहानशा लेकराला या सृष्टीवर येऊ द्या. तिसरं म्हणजे गोहत्या करू नका. प्रत्येकानं आपल्या घरामध्ये गायी पाळा. साधी बरं का, जर सणे साध्या गायीचं फार वैशिष्ट्य आहे. त्यानंतर चौथं म्हणजे आई वडिलांची सेवा करा. जन्म दिला ज्या माय पित्याने, नको देऊ त्यांना दुःख रे, मस्तक ठेव त्या चरणावरती, तिथेच स्वर्ग सुख रे, तिथेच स्वर्ग सुख रे. आई वडिलांच्या चरणावर स्वर्गाचं सुख आहे. महाराज गावामध्ये कितीही मोठा बंगला बांधला, गावामध्ये कितीही मोठं घर बांधला, पण त्या घराच्या वट्यावरती म्हातारी आई बाप जर बसायला नसतील ना, तर त्या बंगल्याला काही शोभा नाही महाराज, त्या बंगल्याला काही शोभा नाही महाराज. ऐका, जोपर्यंत घरामध्ये आई आहे तोपर्यंत घरामध्ये आपल्याला किंमत आहे, आणि जोपर्यंत घरामध्ये बाप आहे तोपर्यंत त्या घराकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत कोणाची होत नाही महाराज. मी नेहमी सांगत असतो महाराज, आई घराचा पाया आहे आणि बाप घराचा पाया आहे आणि आई घराचा कळस आहे. आणि एकदा पाया का खचला ना महाराज, तर घर सुद्धा ढासळतं महाराज, घर सुद्धा ढासळतं. ऐका, मी नेहमी सांगत असतो, एक लहानसं पोरग बापाला म्हणतो, बाबा अहो माझी पहिली आई होती ना, ती फार खोटं बोलायची ना, आत्ताची आई ना ती फार खरं बोलते. बापाने विचार केला, अरे पहिली आई याची खरी आई होती, आत्ताची सावत्र तरी पोरग असं का म्हणतं. म्हणून बापाने विचारलं, त्यावेळी त्या पोरानं उत्तर दिलं. ऐका, ते पोरग म्हणतं, बाबा अहो पहिली आई होती ना, ती म्हणायची, बाळा धिंगाणा करू नको, त्रास देऊ नको, गावामध्ये भटकत हिंडू नको, नाहीतर संध्याकाळी जेवायला देणार नाही. पण कितीही धिंगाणा करू द्या, कितीही त्रास देऊ द्या, कितीही त्रास देऊ द्या, पण गावातून कुठूनही शोधून आणायची, स्वतःच्या हाताने जेवू घालायची. म्हणायची जेवायला देणार नाही, पण स्वतःच्या हाताने जेवू घालायची, खोटं बोलायची. पण आत्ताची आई ना ती फार खरं बोलते. आत्ताची आई म्हणते, कार्ट्या अरे धिंगाणा करू नको, त्रास देऊ नको, गावामध्ये भटकत हिंडू नको, नाहीतर संध्याकाळी जेवायला देणार नाही. आणि खरंच या आईनं 2 दिवस जेवायलाच दिलं नाही महाराज. म्हणून जोपर्यंत घरामध्ये खरी आई आहे ना, तोपर्यंत घरामध्ये किंमत आहे, आणि जोपर्यंत घरामध्ये बाप आहे तोपर्यंत त्या घराकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणाची होत नाही महाराज. महाराज सर्व साधू संतांना, सर्व कवींना आईच रेखाटली महाराज, पण बाप कोणीच रेखाटला नाही. सर्व साधू संतांना, सर्व कवींना आईच रेखाटली महाराज, पण बाप कोणीच रेखाटला नाही. कसा असतो तो बाप, कसा असतो ऐका, बाप कसा असतो ऐका. शाळेमध्ये चांगले मार्क पडले म्हणून कुशीत घेणारी आई सर्वांना दिसते महाराज. शाळेमध्ये चांगले मार्क पडले म्हणून कुशीत घेणारी आई सर्वांना दिसते, पण गुपचूप जाऊन पेड्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्या ध्यानामध्ये येत नाही महाराज. जिजामातेने छत्रपती शिवाजी राजांवर संस्कार केले, ती जिजामाता सर्वांना दिसते महाराज, पण मुघलांमध्ये राहून छत्रपती शिवाजी राजांचा विचार करणारा शहाजी राजा कोणाला दिसत नाही. देवकी मातेने कृष्ण परमात्म्याला कारागृहामध्ये जन्म दिला, ती देवकी माता सर्वांना दिसते महाराज, पण यमुनेला दुतडी पोर आला असताना, नाका तोंडामध्ये पाणी जात असताना सुद्धा कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये सुखरूप पोचला पाहिजे हा विचार करणारा वसुदेव कोणाच्या घरामध्ये येत. काय असतो बाप, आपण सहज म्हणून जातो महाराज, काय केलं तुम्ही माझ्या करता,
आपण बापाला सहज म्हणून जातो, काय केलं तुम्ही माझ्या करता? अहो, बापानं आपल्या करता काही केलं हे पाहायचंच असेल ना, तर एक काम करा. सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी आपण घरातून बाहेर पडतो ना, त्यावेळी परत असताना वल्लेवर घातलेलं बापाचं फटके बळेल पहा. एवढंच नाही, दारामध्ये काढलेली बापाची तुटकी चप्पल पहा. ती तुटकी चप्पल आणि फाटकं बनेर पाहिल्यानंतर आपल्या घरामध्ये येईल, अरे आपलं नशीब घडवता त्या बापाचं नशीब कधी फाटलं ते त्या बापाला सुद्धा समजलं नाही महाराज. ते त्या बापाला सुद्धा समजलं नाही. कसा असतो बाप ऐका. एका कवीनं सुंदर असं वर्णन केलेलं आहे. बाप स्वाभिमानी बाना जसा कणखर कणा, त्याच्या काळजात आहे लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप ऐका, बाप जीवनामध्ये कधीच रडत नाही, तो एकदाच रडतो. बाप साठवी तो अश्रू, वाट पाही त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. तो बाप कसा असतोय का? बाप घराचा रे पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर, तेव्हा कोसळते घर, तेव्हा कोसळते घर. म्हणून बाप घराचा पाया असतो. आणि एकदा का पाया खचला ना महाराज, तर घर सुद्धा ढासळतं. महाराज आज हरिभक्तपरायण वैकुंठवासी राजेंद्र महाराज यादव यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी कीर्तन पुष्प सेवा आहे. मी भगवान परमात्म्याच्या चरणावर एवढीच प्रार्थना करेल महाराज, भगवान परमात्म्याच्या चरणावर एवढीच प्रार्थना करेल की राजेंद्र महाराज असतील किंवा आम्ही सर्वजण असू, आजपर्यंत महाराज, आजपर्यंत राजेंद्र महाराज असो किंवा आम्ही सर्व पारमार्थिक त्यांच्या प्रेमातील माणसं असो, या सर्वांनी जर खरंच अगदी किंचित जरी अगदी भावपूर्ण अंतकरणाने जर परमार्थ केला असेल ना, तर भगवंताला एकच प्रार्थना करेल की भगवंता त्यांच्या मुलांच्या पाठीमागे तू आई आणि बाप म्हणून खंबीरपणे उभा राहशील आणि त्या मुलांची सेवा करशील. एवढेच प्रार्थना भगवान परमात्म्याच्या चरणावर करतो. आणि झालेली संपूर्ण कीर्तन पुष्प सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर अर्पण करतो. झालेली संपूर्ण सेवा गुरुवर्य बंडातात्या कर्नाटकर यांच्या चरणावर अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन पुष्प सेवेकरता घेतलेला अभंग संपला. अभंगातून जे निरूपण केलं ते माझं नसून माझे परमपूज्य गुरुवरी हरिभक्तपरायण युवक मित्र बंडातात्या कर्नाटकर यांचे. अभंगातून जे काही चांगलं बोललं असेल ते माझ्या गुरुवरांचे, अभंगातून काही चुकीचे बोल गेले असतील तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि आपलं छोटं लेकरू म्हणून सुखपदरात घ्या. आज या कीर्तन पुष्प सेवेकरता राजेंद्र महाराज यादव यांच्यावर प्रेम करणारी सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आलेली आहे. सर्वांचा ऋणी आहे. सुंदर असं गायनाची साथ केली आमचे महाराज आहेत, त्यांचंही दर्शन घेतो. त्यानंतर पाठीमागेही सर्व महाराज मंडळी आलेले आहेत. आमचे दत्ता महाराज आहेत. त्यानंतर लहानपणापासून ज्यांच्याबरोबर परमार्थाला वाटचाल केली ते आमचे नाना आहेत. त्यानंतर
सर्व महाराज मंडळी विनेकरी बाबा असतील सर्वांचं दर्शन घेतो आणि विशेष करून खरंच दर्शन घ्यावं. खरंच प्रेम कसं असतं महाराज ऐका. राजेंद्र महाराज यादव यांच्यावर प्रेम कसं असतं ऐका. प्रेम कसं असतं जर पाहायचं असेल ना तर महाराज संगमनेरवरून ऐका, संगमनेरवरून फक्त राजेंद्र महाराजांच्या कार्यक्रमाकरिता निलेश महाराज काल टू व्हीलर वरती तिकडून आलेले आहेत. महाराज प्रेम याला म्हणावं ऐका. राजेंद्र महाराजांबरोबर कार्यक्रमाला सर्वजण फिरले असतील महाराज, सर्वजण फिरले असतील, पण आज कार्यक्रम म्हटल्यानंतर प्रत्येकाला हे यायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे होतं. महाराज निलेश महाराजांनी या ठिकाणी येऊन आपली सेवा बजावली, त्याबद्दल त्यांचंही दर्शन घेतो. करंजकोट भजनी मंडळ असेल, नायगाव भजनी मंडळ असेल, नांदोळ भजनी मंडळ असेल, रंगलावाद भजनी मंडळ असेल, पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचं दर्शन घेतो आणि झालेली संपूर्ण कीर्तन पुष्प सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर अर्पण करतो. यानंतर जय विठ्ठल होईल. विना जागेवरती येईल. विना जागेवरती आल्यानंतर काका थोडस बोलतील. काका बोलल्यानंतर ऐका, काका बोलल्यानंतर आपल्या हातामध्ये फुलं दिलेली आहेत, ती फुलं कुणीही जागेवरून टाकायची नाहीत. अगदी क्षमा मागून सांगतो महाराज, फुलं जागेवरून का टाकायची नाहीत याची दोन कारण आहेत. फुलं जागेवरून का टाकायची नाहीत याची दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे फुलं जागेवरून टाकल्यानंतर पायदळी तुडवली जातात आणि त्या फुलांचा अपमान आहे. बरं आपल्या हातामध्ये फुलं आहेत, आपण अगदी बाकीच्या वर्षश्राद्धाला जात असू, जिथं कीर्तन होत नाही अशाही वर्षश्राद्धाला आपण गेलेलो आहे, पुण्यतिथीला गेलेलो आहे, तिथं कधी पुष्पवृष्टी होत नाही. पुष्पवृष्टी ही फक्त कीर्तन प्रवचन आणि भजन असेल याच ठिकाणी होते. याचं कारण आहे भजनातून जे पुण्य मिळवलं, कीर्तनामधून जे पुण्य मिळवलं, प्रवचनातून जे पुण्य मिळवलं, ते पुण्य फुलांच्या स्वरूपानं आपल्या हातामध्ये आहे. आणि ते पुण्य एक देवता काय करते, आपण फुलं अर्पण केल्यानंतर ते पुण्य आपण त्या राजेंद्र महाराजांना अर्पण करणार आहोत. आणि ते पुण्य काय करते तर ती देवता घेऊन त्यांना धर्मपुरी नावाचं जे गाव आहे त्या गावाच्या द्वारामध्ये नेऊन देत असते आणि तिथून पुढे त्यांचा प्रवास ठरत असतो, त्या आत्म्याचा प्रवास ठरत असतो. त्यामुळे हातामध्ये असणारं पुण्य कुणीही पायदळी तोडून देऊ नका, हे पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण, ज्याचं पुण्यतिथी नाही त्याच्याही डोक्यावर फुलं पडतात. समजलं का? ज्याची पुण्यतिथी नाही, ज्याचं वर्ष श्राद्ध नाही त्याच्याही डोक्यावर फुलं पडतात. त्यामुळे कुणीही फुलं जागेवरून टाकू नका एवढी विनंती करतो. पुन्हा फुलं घमेल्यामध्ये गोळा केली जातील आणि फोटो पुढे समर्पित केली जातील. त्यामुळे कुणीही कृपया फुलं जागेवरून टाकू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय महाराज तुम्ही महाराज तुम्ही. 2 मिनिटं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. योगेश महाराजांनी सुंदरसं त्याचं विवेचन केलं. त्यांना साथ देणारे सर्वजण, सर्व पाहुणी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळी, आम्ही आमच्या नायगावचे सुद्धा नायगावचे ग्रामस्थ मंडळी, आमच्यावर तुम्ही सतत भरभरून प्रेम केलं. मागील 2 वर्षामध्ये आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रथमतः राजू महाराजांची मंडळी गेली, त्यानंतर राजू महाराज गेले. राजू महाराज असे गेले, राजू महाराजांना काही कोरोना झाला नव्हता, पण त्या काळात गेले. आणि 4थ्या दिवशी राजू महाराजांचे भाऊ गेले. त्या श्रीरंग यादव त्यांचं नाव, त्यांच्या तोंड बघायला सुद्धा आमच्यातलं कोणाला जाता आलं नाही, कारण परिस्थितीच अशी स्फोटक होती की आम्ही दोघं नवरा बायको पुन्हा कोरोनाबाधित झालो. आमचं कुटुंब सगळं क्वारंटाईन झालं आणि अशाच श्रीकांत वारला. आणि त्या श्रीकांतला त्याचं मुख पाहण्यासाठी सुद्धा आम्हाला जाता आलं नाही. त्याचबरोबर आणखी दुःखात भर म्हणून श्रीकांत आणि राजू महाराजांची बहीण ती पांगाऱ्यामध्ये दिली होती, ती मंगल काकडे कोरोनानं खलास झाली. तिचं सुद्धा मुख आम्हाला पाहता आलं नाही. एवढं आम्ही दुर्दैवी का झालो. परमेश्वराला अनेक वेळा म्हटलं, अरे मुलाची तोंड आम्ही जायला पाहिजे अगोदर, त्याच्याऐवजी मुलं जात आहेत आणि जात आहेत त्यांची
कोण सुद्धा आम्हाला पाहता येऊ नये अशी काय परिस्थिती. तर अशा परिस्थितीत सुद्धा सर्व पाहुणे मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, त्यांनी आम्हाला फोनवरून का होईना, लांबून का होईना धीर दिला, आमच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी. आज ह्या राजू महाराजांच्या प्रेमाबद्दल हे सर्व मंडळी इथं आलेले आहेत. राजू महाराज अशी व्यक्ती होती की हरवणारी होती. कधीही कुठंही त्याला काम सांगितलं ना म्हणून कधी नाही. जगद्गुरू सपान काका यांच्या दिंडीतले ते वारकरी होते. राजू महाराजांची म्हणजे या क्षेत्रामध्ये कुठं कोणाशी परिचय नाही असं नाही. कितीही मोठा कीर्तनकार असला तरी राजू महाराज तिथं आहे, म्हणजे आदरानं त्यांच्याशी ते बोलणार. असा आमचा हे दोन्ही मुलं आणि मुलगी गेली, त्यांना आमच्या कुटुंबातर्फे आणि आपल्या सर्वांचे आदरांजली करतो. आपण सर्वांनी साथ दिली. कीर्तनकार असतील आमचे पिसाळ तर राजू महाराजांचे अतिशय दोस्त. आणि परमेश्वराच्या पुढे कोणाला काय त्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही. आलेलं स्वीकारावं लागतं आणि ते स्वीकारूनच पुढे चालावं लागतं. मी सर्व पाहुणेरावांना सांगतो की जरी राजू महाराजांची मुलं पोरकी झाली असली, शिरभाऊची मुलं जरी पोरकी झाली असली तरी आम्ही सर्वजण आहे काहीही त्यांना मुलं पडून देणार नाही. कुठलंही त्यांना ही तुमच्या सर्वांच्या समक्ष सांगतो की काही त्यांना काही पडून देणार नाही. आम्ही त्यांचे पालक आहे. एवढं बोलून मी 2 शब्द थांबवतो. नायगावचे दयाराम बापूंनी सत्कार सगळ्यांचा करायचा आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा सोडा, आम्ही जातो तुम्ही कृपा सोडा, आम्ही जातो तुम्ही कृपा सोडा, जातो तुम्ही कृपा सोडा. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढविले झाला उभा पांडुरंग, झाला उभा पांडुरंग, वाढविले झाला उभा पांडुरंग, झाला उभा पांडुरंग. वैकुंठीच रंग गुलाबी, वैकुंठीच रंग गुलाबी, वैकुंठीच रंग गुलाबी. सकाळी विटे आम्हाच पावला, सकाळी विटे आम्हाच पावला, पुरुष तुम्हाला गुप्त तुका, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठीच रंग गुलाबी, कुंडली गौर हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, हा देव तुकाराम, हा झाले समाधान मध्ये जरीले कारण, आता उठाले ते म्हणाले नारायण, आशीर्वादी कापडे जय कापडले तेने आता उठाले ते म्हणाले नारायण. हात कामळे भोग केला विरायाला आता उठाले ते म्हणाले नारायण. हा करो आरती चक्र पाणी आरती आजी नाव सदन्य काळात सकला पुण्यवंत तुम्ही बालाजी पुरले नव सदन्य काळात. आज बाबाही काळी भाषानिंद्य गवल्याजी पुरले नव सदन्य काळात. प्रेमस प्रेम आरती वेळाचे वारती धन्य धन्य ते दर्शना नित्य करते अवरोध माया प्रवणारी लग्नाव वाली ती परमारोगा धन्य ते दर्शना नित्य करते अवरोध नाना म्हणे केशवाचे देखून राजी लोक आरती राजा महाकैवल्य
तुझ्या सेवक साधू संत म्हणून झाला राजा आरती ज्ञान राजा लोकाल जगी विपान नसती कोणी अवतार पांडुरंग ज्ञान राजा महाकैवल्य तुझ्या राजा प्ररत बोले विश्वा ब्रह्मची देवले राम जनार्दने आई भगवती देवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तुझ्या सेवक सभी संत आरती तुकारामा गाणे सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पराभवे सागरात पाषाण तारले कैसे तुकोबाचे अभंग रचले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा तुका तुलनेचे ब्रह्मा तुकाशी आदे म्हणले रामेश्वरी करणे मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती आरती तुकारामा महाजनेक तुझा प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्विहीची मजदी आणि तुझे काय न मागू देवा तुकार तोही मज ठेवी पायी संतांची या संतासी निर्विहीची मजदी आणि तुझे काय न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलीकवर विठ्ठल श्री ज्ञानदेव